मुंबई महानगरात गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे आपला रोजगार उभा करणाऱ्या लाखो फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अन्यायकारक पद्धतीने सातत्याने कारवाई सुरू आहे। या कारवाईत जुने फेरीवाले हटवले जात आहेत। गेल्या अनेक दशकांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून बेघर आणि बेरोजगार करण्याचा प्रयत्न होत आहे। या विरोधात मुंबईतील अनेक फेरीवाला संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त फेरीवाला महासंघाची निर्मिती केली आहे, ज्याद्वारे जुलै 15 रोजी दुपारी 12 वाजता दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क ते मंत्रालयापर्यंत प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभार विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यात आली। मित्रांनो, गेली काही वर्ष आणि त्यात विशेषतः मागच्या वर्षभरात दादरमध्ये मागच्या 3 महिन्यांमध्ये सगळ्या फेरीवाल्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम महानगरपालिका आणि पोलीस करत आहेत। लोकांना फी भरायला पैसे नाहीत, लोकांना घरी रेशन घ्यायला पैसे नाहीत। आमचे महेश कानडे आहेत, त्यांच्या छोट्या भावाने रेल्वे खाली आत्महत्या केली। आत्महत्येचं भांडवल करायची पद्धत कोकणात नसल्यामुळे आम्ही याबद्दल बोललो नाही, परंतु अतिशय विमनस्क अवस्थेमध्ये ते फेरीवाले आहेत। म्हणजे घरी बायको थांबू देत नाही आणि रस्त्यावर महानगरपालिकेला थांबू देत नाही आणि फ्रस्ट्रेशन मध्ये लोक गेलेले आहेत। त्या ठिकाणी गेली काही 70 वर्ष, काही 80 वर्ष, काही 3 पिढ्या 70 वर्षाच्या महिला आहेत, प्रेग्नंट महिला आहेत, त्यांच्या पाठीमागे महानगरपालिकेचे अधिकारी लागतात। ती प्रेग्नंट बाई डोक्यावरती भाजी घेऊन किती कमवते ती, 100 रुपये 200 रुपये, ती भाजी घेऊन पळत असते, मागे महानगरपालिकेचा अधिकारी पळत असतो। 5-6 म्हाताऱ्या बायका त्या पूर्णपणे जायबंदी झाल्यात। सफाळ्यावरून 1000 महिला, फेसबुक वरती मराठी माणसांवर टीका करणारे खूप आहेत, पण 1000 महिला सफाळ्यावरून येतात, रात्री 3 वाजता उठतात आणि फक्त 2 तास दादरला येऊन भाजी विकतात। त्यांना बसू दिलं जात नाही। शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ देणं, आमच्या आंबेवाल्याला बाजारपेठ देणं, मुंबईमध्ये जो गरीब माणूस राहतो, जो लालबागच्या बिल्डिंग मध्ये चाळींमध्ये राहतो, जो झोपडपट्टीमध्ये राहतो, तो मॉलमध्ये जात नाही, तो दुकानात जात नाही, त्याला 100 रुपयात शर्ट मिळतो जो दुकानात 800 रुपयाला मिळतो। ही गरीब माणसं जर फेरीवाले बंद झाले तर ही मुंबईतली सगळी गरीब माणसं यांना मुंबई सोडायला लागेल। ज्यांना सोडायला लागली अगोदर मोठे मोठे टॉवर झाले, अप्पर वरळी झाली आणि लोअर वरळी पण झाली, लोअर परळ गुल झालं। जी माणसं होती मुंबईमध्ये ती गेली नालासोपाऱ्याला, बदलापूरला, तिथून ती येतात दादरला, कारण त्याला ते 100 रुपयात शर्ट हवा असतो, त्याला गणपतीची खरेदी करायची असते, तो लालबागच्या मार्केटमध्ये येतो, पण तिथल्या माझ्या आजांना बसू दिलं जात नाही। आणि ही जी परिस्थिती मुंबईमध्ये, एका बाजूने मराठी माणसांच्या बद्दल चर्चा सुरू आहे, पण हा मराठी माणूस रस्त्यावर कसा टिकेल याच्यासाठी सर्वांनी आम्हाला मदत केली पाहिजे। आणि म्हणून केवळ मराठी माणूस नाही तर जी माणसं जे या भारताचे नागरिक आहेत, 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष काम करतायत, नवीन जे फेरीवाले आहेत त्यांच्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही। मुंबईमध्ये गाड्या घेऊन फळायच्या लोक फिरतात, त्यांच्यावर ऍक्शन घेत नाहीत, पण त्या बसलेल्या लालबाग मार्केट मधल्या आजीवर ऍक्शन घेतली जाते। काय चाललंय? एका बाजूला आदरणीय देशाचे पंतप्रधान म्हणतात की स्वनिधी घ्या, कर्ज घ्या, 10,000 देतो, आता तर ते वाढवणार आहेत, नोकऱ्या देऊ शकत नाही सरकार, पण तुम्ही स्वतःचा रोजगार करा, सरकार तुम्हाला मदत करेल। लोकांनी कर्ज काढली आणि महानगरपालिकावाले बसू देत नाहीत। सिबिल खराब झाले लोकांचे, हप्ते कुठून भरणार ते?
आणि अशी भयानक स्थिती मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे फेरीवाला पेटून उठलाय आणि 15 तारखेचं जे आंदोलन आहे शिवाजी पार्क वरनं सुरू होणार आहे आणि आम्ही मंत्रालयाच्या दिशेने येणार आहोत आणि हजारो लोक, किती लोक ती प्रत्यक्ष बघायला त्यावेळी या, पण आतापर्यंत झालं नाही इतकं मोठं आंदोलन मुंबईतल्या फेरीवाल्यांचं. नुसतं मुंबईतलं नाही, अगदी मीरा रोड मधनं पण लोक येणार आहेत, कल्याण डोंबिवली मधनं पण लोक येणार आहेत आणि नुसते फेरीवाले येणार नाहीत, त्या फेरीवाल्यांना समर्थन करणारी त्यांचे गिराईक सर्वसामान्य नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आमचं सरकारबरोबर भांडण नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे. पहिली गोष्ट, ज्याचं टेक्निकल माहिती दयाशंकरजी देतील की आम्हाला जगायला द्या, आम्हाला आमचा रोजगाराचा हक्क तुम्ही छीनू नका, शिस्तीत बसायचं आहे, शिस्तीत बसतो, व्यवस्था उभी करा. थायलंडला गेल्यावर कौतुक वाटतं, दिल्लीला गेल्यावर फेरीवाल्यांचे कॉम्प्लेक्सेस अगदी प्रत्येक मंत्रालयाच्या बिल्डिंग समोर बनवलेली आहेत, कौतुक वाटतं. पण आमच्याकडे मुंबईमध्ये व्यवस्था लावली नाही आणि फक्त सगळेजण त्या गरीब माणसाच्या मागे लागले आणि ही परिस्थिती बदलण्याकरता एक आंदोलन 15 तारखेपासून सुरू करतो आहोत. फेरीवाल्यांना एकत्र करून एक फेरीवाला लाख फेरीवाला असा मोर्चा काढत आहोत. आज मुझे लगता है हमने सरकार के लोगों तक भी एक बात पहुंचाई, ऐसा नहीं है. हम तो भारतीय जनता पार्टी के हैं, बाबू भाई भारतीय जनता पार्टी के हैं. हमारे साथी हरिहर यादव जी बरसों से फेरी वालों के बीच में काम करते हैं और माननीय दयाशंकर सिंह जी, उनका तो नाम ही काफी है. मतलब जब फेरी वालों के लिए आदरणीय जॉर्ज फर्नांडिस साहब जैसे लोग, स्वर्ण राव जैसे लोग काम करते थे, उस समय से अपना सारा जीवन फेरी वालों को संगठित करके उनकी रोजी रोटी के लिए कैसे सहायता करना श्री दयाशंकर सिंह जी ने दिया है. आप अपन लोगों का फेरी वालों के लिए काम करते हैं, उनको आज कौन नौकरी देता है? लेकिन जिस प्रधानमंत्री ने मुंबई में 2,12,000 फेरी वालों को अपना कर्ज लेने की अनुमति दी है, 2,12,000 लोगों ने कर्ज लेकर के वह धंधा लगा रहे हैं रोड पे, फुटपाथ पे, लेकिन उनका हफ्ता भी नहीं जा रहा है. तो क्या प्रधानमंत्री जी उनको मालूम नहीं था फेरी वालों की क्या महत्व है? अटल जी ने कमेटी बनाई थी, मैं उस कमेटी में था. अटल जी को नहीं मालूम कि फेरी वालों का क्या महत्व है. लेकिन इस सरकार में कुछ निष्ठ स्वार्थी लोगों के लिए काम करने वाला कोई होगा जो इस पर बार बार कहने के बावजूद ध्यान नहीं दे रहे हैं. और अंत में देखिए, अधिकार लेने के लिए तो कुरुक्षेत्र में उतरना ही पड़ता है. पांडवों को 2014 में जो वेंडर एक्ट लागू हुआ, माननीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का सोच था और उन्होंने फेरी वालों के विषय में, फेरी वालों की हालत को जानते हुए फेरी वाला कायदा बनाने का सिफारिश उन्होंने की. फेरी वाला कायदा बना और आजाद भारत में हम लोगों की फेरी वालों की यह हालत है. अंग्रेजों के जमाने में भी जब अंग्रेजों को जरूरत पड़ा तो जरूरत के हिसाब से दिल्ली के आजू बाजू में कुछ समाज के लोगों को वहां बिठाने का काम किया, क्योंकि वो जरूरत थी. आज जो है फेरी वाले का निहाय जरूरत है. फेरी वालों के बगैर शहर चलेगा नहीं. 2.5% शहर की आबादी के 2.5% लोग फेरी का धंधा कर सकते हैं, स्वयं रोजगार कर सकते हैं. लोगों की सेवा करने के लिए अगर 2.5% लोगों का गिनती किया जाए तो मुंबई शहर में कितना होना चाहिए? यहाँ 5 बरस में सर्वे होना चाहिए. वो भी आदेश है, लेकिन अभी 2014 के बाद कुछ भी हुआ नहीं. अगर होता है तो सिर्फ गरीब असहाय
महिला है और जो भी फेरी वाले रास्ते के ऊपर दिखाई देते उनको दंड लगाने का काम, परेशान करने का काम, धंधा बंद करने का काम, इतना तो ताकत चोरों के ऊपर, चक्कों के ऊपर नहीं लगाया जाता है। जो ताकत खर्च किया जा रहा है फेरी वाले समाज के ऊपर, ये जघन्य अपराध है और इस अपराध को रोकने का काम, और ऐसा हम अपना अधिकार मांगते नहीं, किसी से भीख मांगते। हम लोगों ने, हमारे लोगों ने, हमारे पूर्वजों ने अंग्रेजों को भगाने के लिए जितनी कुर्बानी दी, इसमें से बहुत सारा परिवार के लोग बच्चे होंगे फेरी वाले धंधे के अंदर, तो उसमें उनके भी, उनके खानदान के लोगों की गिनती होती होगी। आजाद भारत में महानगर पालिका मुंबई का जो डिपार्टमेंट है फेरी वालों के ऊपर इतना जुल्म कर रहा है, उसके लिए जबरदस्त लड़ाई छेड़ने की जरूरत है। और यहाँ पर बाबू भाई भवान जी के नेतृत्व में उनका जो सोच, कई बार उन्होंने स्टेटमेंट भी दिया, प्रयास भी किया, मैं उनका समर्थन करता हूँ। जोरदार आंदोलन करने की जरूरत है। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। एक जमाना हो गया, हम कम से कम 8-10 बार तो खुशियां मना करके आजाद मैदान में लड्डू भी बांट चुके। एक टाइम तब लड्डू बांटे जो अटल बिहारी वाजपेयी ने 20 जनवरी 2004 को इस नीति की मान्यता दी और कहा कि फेरी वाले सरकार के ऊपर बोझ नहीं, सरकार के बोझ को हल्का किया है। साहेब सिंह वर्मा ने नीति चारों तरफ से पूरे भारत के किसी कोना, कोई कोना नहीं बचा है जहां से लोगों से एक उनके क्या बोलते हैं उसको, क्या क्या समस्या, क्या परेशानी, आप क्या क्या परेशानी उसे लेकर के नीति बनी है। ये नीति अटल बिहारी वाजपेयी ने मान्यता दी, फिर नवंबर 2009 में आदरणीय मनमोहन सिंह साहब ने मान्यता दी, और अभी के प्रधानमंत्री तो जितनी भी मीटिंगें होती है उसमें रेहड़ी पटरी वालों का नाम लेते ही है। 3 प्रधानमंत्री फेरी वालों को समर्थन देने के लिए कुछ गए हैं, कुछ वर्तमान है, लेकिन यह हल नहीं हो रहा है। सुप्रीम कोर्ट ने 12/2/2007 को constituted a committee to finalize the hacking and non-hacking zone, consisting were retired judges and nominated by Honorable Mumbai High Court और DSP क्या बोलते हैं उनको, क्या नाम है भाई, DSP के साथ में DCP रैंक के 2 ऑफिसर वो आए यहाँ पर बंबई में हाकिंग जोन, नॉन हाकिंग जोन बनाने के लिए, और जो रिपोर्ट ले जाकर के सुप्रीम कोर्ट को दिया, उन्होंने कहा कि हम प्रिंसेस श्री अब्दुल रहमान स्ट्रीट सब जगह बंद देके वहां पर दुकान वालों ने अपना दुकान आगे बढ़ा लिया है, वहां पर अनऑथराइज्ड पार्किंग हो रही है, वहां पर दुकान वाले ही अपना सामान फुटपाथ पे स्टूल पर रख करके एग्जिबिशन के लिए रखा है, उन्हीं की गाड़ी, उन्हीं कस्टमर की गाड़ी आकर के सामने खड़ी हो जाती है। हम वहां पर हाकिंग जोन बनाए तो कैसे बनाए? ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने उसी टाइम में जजमेंट दिया कि जितना भी जगह पर है वहां से हटाइए और हाकिंग जोन बनाइए, फिर और बैठाइए। जब नहीं हुआ तो 2013 को सुप्रीम कोर्ट ने कहा कि ऑल द एक्जिस्टिंग स्ट्रीट वेंडर्स ऑपरेटिंग अक्रॉस द कंट्री shall be allowed to hawk till the hawking and non-hawking zone is not finalized. जब तक हाकिंग नॉन हाकिंग जोन फाइनलाइज नहीं होता तब तक फेरी वालों को हटाया नहीं जा सकता। लेकिन उन्होंने एक बात और कहा था कि हमारा ये आदेश तभी तक प्रभावी है जब तक कि संसद कोई कानून नहीं बना देता। संसद 3/3/2014 को एक्ट बना दिया, 5/3/2014 को महामहिम उस पर सही हो गई और ये गजट आ गया सरकार की तरफ से। 12/8/2015 को ओक साहब ने एक आदेश दिया कि पूरा एक्ट जो है पूरे महाराष्ट्र में 1/5/2014 से लागू हो गया है। कम से कम 5 आदेश मुंबई हाई कोर्ट के आए हुए हैं।
आदेश नहीं मानते हैं। राहुल नार्वेकर साहब जो अध्यक्ष हैं बोल रहे हैं जो एलिजिबल हाकर हैं उनके खिलाफ कार्रवाई मत करो। अश्विन जोशी साहब एडिशनल कमिश्नर हैं, वो बोल रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई मत करो। आदरणीय प्रधानमंत्री के ऑफिस से दो पत्र आ चुका हो, पत्र आपको चाहिए मैं भी देता हूं, दो पत्र आ चुका है कि फेरी वालों के ऊपर कार्रवाई मत करो, अदरवाइज जो हम लोन दिए हैं कहां से वापस भरेंगे। लेकिन कौन सी ताकत है जो इन सबको रोक रही है? कितने मोर्चे जाके कितने, मेरा तो अभी बहुत उम्र हो गई है और मेरा एक इल्तजा था, यही एक जिद है कि कुछ फेरी वालों को भी मैं अगर लाइसेंस दिला पाया जीते जी, ये हमारे जीने को एक कुछ मिल जाएगा, हमको प्राप्त हो जाएगा। क्योंकि हम बीएमसी में नौकरी करते थे, बहुत सारे लोग जानते भी होंगे, मैं बीएमसी में नौकरी करता था और खैरलाल ने हमको बोला बेटा तुम एक काम कर सकते हो, या तो नौकरी कर सकते हो या तो फेरी वाले यूनियन चला सकते हो। यूनियन चलाना है तो म्यूनसिपालिटी के अंदर की यूनियन चलाओ, बाहर यूनियन। लेकिन धोखा कहां से खाए थे? आपके लोग हमारे फेरी वालों को लूट रहे हैं और इतने बुरे तरीके से लूट रहे हैं कि उनको आह नहीं निकल रही है। खैरलाल साहब 1.5 करोड़ आबादी मुंबई की है, हर लोग तुम्हारे म्यूनसिपालिटी में काम नहीं करता, मैं जान रहा हूं। फेरी वालों का काम करूंगा तब तक करूंगा जब तक मुझे लाइसेंस नहीं मिल जाएगा। तो मुझे चिंता इस बात की है कि अभी तक क्यों नहीं मिला। चलो कई 32,000 लोगों को उन्होंने बोल रहे हैं कि 22,045 लोगों को कम से कम हमने पात्र किया है। कम से कम अब देखिए एलटी मार्ग पुलिस स्टेशन केवल 32 फेरी वालों के पीछे पड़े हुए हैं और 32 फेरी वालों को 3 महीने के अंदर 8.5 लाख रुपया चार्ज मारा। 8.5 लाख रुपया चार्ज मारा और जब उनको नहीं भगा पाया, वो अपने गाने में के सब बेच का बांध करके वहां पर बैठे रह गए, तो कितना ने तो घर बेच दिया है, नहीं उनको हटा पाए तो स्क्रैप की गाड़ी ला करके वहां खड़ा कर दिया, फाइन मारी। अब तो कम से कम बंद करोगे। कल हम लोग मिले सीपी साहब से, ज्वाइंट सीपी साहब से, उन्होंने कहा आज मैं कुछ करता हूँ 10-5 दिन के अंदर ये हो जाएगा आपका। लेकिन अभी मोर्चा जो बाबू भाई के नेतृत्व में जा रहा है, मुझे लगता है कि देखिए हमारे हरिशंकर साहब बैठे हुए हैं, बहुत बड़ा अनुभव है फेरी वालों के बारे में, और हमारे हरिहर यादव ये सब जितने बैठे हैं एक दिल से एक अरमान लेकर के बैठे हैं कि कुछ फेरी वालों के लिए हो जाए। नहीं तो ऐसी भी यूनियन है कि जो म्यूनसिपालिटी के लोगों से सुपारी लेकर के सुप्रीम कोर्ट चली जाती है, बड़ी निंदा करता हूं। अदरवाइज तक डीवीसी बन गई होती। मैं किसी का नाम नहीं लगा, उनको बुरा लगेगा, लेकिन ऐसे भी यूनियन चलाने वाले लोग पड़े हुए हैं। तो आप जितने पत्रकार भाई हमारे यहाँ पर आए, हमारे बच्चे हैं, उनसे मेरी इल्तजा है कि थोड़ी जब आप आवाज उठाएंगे तो मेहरबानी होगी, कौन जाने सरकार कुछ कर जाओ। और बाबू भाई भगवान जी जो आगे आगे नेतृत्व लेके चल रहे हैं, तो मुझे ऐसा लग रहा है कि कोई न कोई करवट लेगी सरकार। धन्यवाद। महानगरपालिका पोलीस वाले हे अत्याचार करतात, त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येतोय की हा अन्याय आपल्यावरच नाही, प्रत्येक फेरीवाल्यांवर हा अन्याय होऊ नये यासाठी आपण 15 तारखेला सकाळी शिवाजीपार्क पार्क वरून मंत्रालयावर मोर्चा काढत आहोत। ज्या ज्या समस्या आपल्या फेरीवाल्यांकडे आहेत त्या सर्व फेरीवाल्यांच्या समस्या या प्रेस नोट मध्ये मेन्शन केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपण सर्वांनी जोर लावायचा आहे की हा अन्याय माझ्यावर जो येतोय तो बाकीच्या फेरीवाल्यांवर येऊ नये, ही दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे। यासाठी मी तुम्हाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं आहे की फेरीवाल्यांना अधिकार तिथे बसायचा, प्रत्येक भारताचे लोकांना अधिकार आहे रोजीरोटीचा। नोकरी त्यांना मिळत नाही तर काय करणार? तो लूटमार करणार का? शेवटी त्याला पोट लागलेला आहे।
आणि त्यासाठी तो व्यवस्थित बसायला तयार आहे, पण मार्गदर्शन करायचे काम सरकारचं आहे, महानगरपालिकाचं आहे. ते बसायला जिथे जिथे जगा दिली ते बसणार. आणि कायद्याप्रमाणे 2.5% लोक जो आहे मुंबईमध्ये जेवढी वस्ती आहे ते तुम्हाला कायद्याप्रमाणे त्यांना परवाना द्यायला पाहिजे. पण परवाना दिले तर त्याच्या आवक पण होणार. आता ते परवाना देत नाही, त्यामुळे सगळे भ्रष्टाचार फैललेला आहे. आणि त्यासाठी आपण जो आहे आमची लढाई तो आहे की परवाना तुम्ही द्या, सगळ्या लोकांना व्यवस्थित बसवा, 2 पाळी करा. कसं बसवायचं ते तुम्ही ठरवा ना. काय ते शेवटी तो हे बसवायचं आणि ठरवायचं काम सरकारचं आहे. आम्ही आमचे सर्व लोक, फेरीवाला लोक, जे काय सरकार बोलेल त्याप्रमाणे बसायला तयार आहे. जिथे जिथे लोकांना अडचण नाही तो काम ते लोक करायला तयार आहे. एकूण किती फेरीवाले या आंदोलनात फेरीवाल्या कोणत्या कोणत्या संघटना सहभागी होणार आहेत? मुंबईतील जे संघटना आहे, आमच्याकडे बरीच संघटना आलेली आहे. ते सर्व संघटना हे जे आंदोलन आहे त्यांनी पहिल्यांदा ठरवलेलं आहे की हे कोणी एक नेताचे आंदोलन नाही, कोणी युनियनचे आंदोलन नाही, हे लोकांचे आंदोलन आहे आणि लोकांच्या कामासाठी आंदोलन आहे. म्हणून सर्व फेरीवाले ज्यांना वाटतो की फेरीचा धंदा करणारे जे लोक आहेत त्यांना खरोखर जरूरत आहे, तसं सर्व युनियन वाले आपले बरोबर आहे. पंतप्रधान मोदीजीने हा कामासाठी फार ते उत्कृष्ट आहे. त्यांना आपण वाटतो आणि त्यांना वाटते की फेरीवाल्याचा भला केला पाहिजे, त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून केलेली आहे. आणि जरूर पडली इकडे कोणी ऐकला नाही तर आमचा पुढचा मोर्चा दिल्लीकडे पण जाणार. दिल्लीला सुद्धा आम्ही जाऊ, कारण शेवटी सरकार जे लोकांसाठी आहे, कोणा एकासाठी नाही. आणि लोकांमध्ये गरीब लोक आहे, ज्यांना नोकरी आपण देऊ शकत नाही तसे लोक आहेत, त्यांच्यासाठी पण हा सरकार बांधलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे मोदीजी फेरीवाली सोबत आहे, हे सरकार फेरीवाली सोबत आहे. आणि जरूर याचा फैसला इकडची बसलेली सरकार आहे ते पण ऐकून घेणार आणि करणार. सरकार जो आहे लोकांची सरकार आहे, त्यांना ऐकावंच लागेल आणि ऐकायलाच लागेल. आणि तो आमचा विश्वास आहे. आणि हे सरकार जो कोण आहे गरिबासाठी आहे. आणि गरिबाचा जो प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, ते हल करण्यासाठी वेगवेगळी पुष्कळ योजना काढलेली आहे. तो योजना काही लोक आहे त्यांना एक पसंत नसेल, परंतु सर्व लोकांना पसंत आहे. म्हणून जर इकडे जोपर्यंत लोकांना आपले हक मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन संपणार नाही. सर, तुम्ही म्हणालात आता की सरकार तुमच्या बाजूने आहे, सरकार वेगवेगळ्या योजना, मग अशी कोणती माणसं आहेत जी तुम्हाला आडकाठी करतायत, तुमच्या नजरेत आली की त्यांना टार्गेट करता का तुम्ही, की ते लोक तुम्हाला टार्गेट करतायत? टार्गेट करणारे लोक असते कुठली समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असते. 2 प्रकारचे लोक असते. कोणाला चांगला आवडतो, कोणाला आवडत नाही. जो न आवडणारे लोक आहे तो आमचे मागे आहे. अशी कोणती लोक आहेत तुमच्या नजरेत? ते तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती है कौन है कौन नहीं. परमिशन नहीं मिला, अरे परमिशन नहीं मिला ऐसा हो ही नहीं सकता. परमिशन जरूर मिलेगी. परमिशन नहीं मिलेगा तो भी उनको कारण बताना पड़ेगा क्यों परमिशन. हम क्या कोई गलत काम कर रहे हैं क्या? हम अच्छा काम कर रहे हैं. परमिशन मिलना ही मिलना है, क्योंकि 2 दिन पहले हमारे मुख्यमंत्री जी ने भी कहा है कि परमिशन लोकशाही के आधार पर देना ही पड़ता है, चाहे वो आगे पीछे करे, लेकिन देना पड़ेगा. मिलेगा. आपकी सरकार है ना? सरकार है. देखो कभी कभी क्या होता है कि टाइम लगता है, समझने में कोई वक्त लगता है, कोई हमारी गैर समझ होती है, वो दूर करेंगे. हमारे लोग हैं, उनके साथ बैठ के समाधान होगा होगा और होगा. संगम होगा होगा और होगा. हम कोई जात और प्रांत नहीं मानते, सब भारतीय है. जितने भी लोग हैं सब भारतीय. कितना है मराठी टक्का? हम कोई टक्के बक्के में नहीं मानते. हम बोलते जो भी इंडिया भारत में जो रहते हैं तमाम जो है भारतीय है. जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने संविधान दिया उसको अलग अलग नहीं किया है. बांग्लादेश से आए वो भी भारतीय है. बांग्लादेश से देखो बांग्लादेश वाले होंगे, रोहिंग्या होंगे, उसको एक्शन करने का जिम्मेदार वो है सरकार. और जहां भी जरूरत पड़ेगी हम लोग उनको निकालने के लिए भी तैयार हैं. जॉईन झालं
मागच्या सरकारमध्ये पण यांच्यावर अन्याय होत होता, या सरकारमध्ये पण होतोय आणि हे व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे. पुढच्या काय स्टेप्स आहेत आजच सगळ्या सांगण्याची गरज नाही, पण याची तीव्रता वाढत जाईल. हा फक्त दादरसाठी मोर्चा नाही, मराठी म्हणून म्हणाल तर लालबाग परळ पासून दादर पर्यंत अप्पर वरळी आणि लोअर वरळी झाली. सर्वाधिक तास मराठी फेरीवाल्यांना होतोय, त्याच्यासाठी सुद्धा हा मोर्चा. गाड्या फिरतात, त्या गाड्यांना उचलत नाहीत, पण भाजी विकणाऱ्या त्या मराठी बाईला भाजी विकायला देत नाहीत. त्यामुळे याला पॉलिटिकल चष्मा बिलकुल लावू नका. आम्ही उतरलेलो आहे रणांगणामध्ये आणि त्याच्यासाठी ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजे त्या सगळ्या घेतल्या जातील. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही अपेक्षा करताय याच्यापेक्षा खूप मोठा हा मोर्चा असणार आहे. हा नेहमीचा आमचं फेरीवाल्यांचं रडणं नाही. देशाच्या पंतप्रधानांना सहानुभूती ही वस्तुस्थिती आहे, पण पंतप्रधानांच्या धोरणाच्या विरुद्ध महानगरपालिका वागते. त्यामुळे जिथं जिथं जायला पाहिजे तिथं तिथं आम्ही काही आमच्याच फेरीवाले उलट्या सुलट्या केसेस करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे धोरण सगळ्या लेवल्सवरती लढण्याची तयारी घेऊन आम्ही उतरलेलो आहोत. आज एकाच प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळे विषय एकदम नको, टप्प्याटप्प्याने आपण भेटत राहू. सर्वांना काहीतरी सांगायचंय. मैं सिर्फ ये कहने के लिए उठी हूं क्योंकि सब कुछ एक आंदोलन में नहीं मिलता, लेकिन कुछ ना कुछ हर आंदोलन में मिलता है. यदि ये आंदोलन की शुरुआत नहीं होती, इसीलिए कहा कि बच्चा अब कब तक रोएगा, तो ये बच्चा जब गर्भ में था ना तब से उसकी मां रो रही थी, और बच्चा इतना बड़ा हो गया तब तक सिंह साहब और उनके साथ कंधे से कंधा लगा के लड़ने वाले आज तक लड़े हैं, इसलिए देश में कानून आया है. ये देर है, आज सिंह साहब व्हील चेयर पर डायरेक्ट नहीं आए, पूरी जिंदगी लड़ते लड़ाते, गाड़ियों को रोकते ठोकते, केस लेते, अंदर बाहर से होते हुए आज यहाँ बैठे हैं. तो ये लड़ाई बरसों तक लड़ी गई है, तब जाकर के भारत देश में स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लिवलीहुड वेंडिंग एक्ट 2014 आया, जिसकी धारा 3(3) में सीधा सीधा लिखा हुआ है की ज्यापर्यंत तुम्ही फेरीवाल्यांचा सर्वे करत नाही, फेरीवाल्यांना वेंडिंग सर्टिफिकेट देत नाही, हॉकिंग झोन त्यांना बनवून बसवत नाही, त्यांना लायसन्स इश्यू करत नाही, त्यापर्यंत तुम्ही हे फुटपाथवरून उचलून ह्या फुटपाथवर शिफ्ट पण करू शकत नाही. हे आमचा कायदा म्हणतो, मी नाही म्हणत, पण हे आमच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आम्ही लोक 15 तारखेला एक प्रचंड आंदोलन करत आहे. आणि हे प्रचंड आंदोलन ह्याच्यामध्ये महिलांचे खूप मोठे प्रमाणे प्रचंड महिला याच्यामध्ये येणार आणि त्यांचे पोराबाळाला घेऊन येणार आहे. हेच आम्ही प्रत्येक ठिकाणी आव्हान करतोय आणि आपल्या पत्रबंधूंचे मी आव्हान करते, ह्याच्यामध्ये महिलांसाठी खूप मोठा स्थान आहे. आणि पुढे पण तुमच्या माध्यमातून आमचे आवाज जायला पाहिजे संपूर्ण मुंबई शहरात, की अजून लोक याच्यामध्ये सामील होईल, कारण हे लोकांच्या पेटची लढाई आहे आणि कायद्याची अंमलबजावणीची लढाई आहे. खूप खूप धन्यवाद सर. एक प्रयास है, बहुत प्रयास आप लोगों को मालूम होगा, न जाने कितनी जगह पर हम लोगों पर लाठीचार्ज हुआ, अनेकों मोर्चे हुए, अनेक धरने हुए, लेकिन कोई सुनने वाला नहीं है. ये प्रयास अब की बार का जारी है कि सुना जाए. अगर नहीं सुना जाएगा तो हमारे पास क्या बचेगा? कम से कम हम इलेक्शन का बहिष्कार करेंगे या जो पार्टी अभी शासन में है उसको वोट नहीं देंगे. इससे ज्यादा क्या कर सकते. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.